कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सिद्धू आला बरं झालं. चल पटकन जेवायला बस, वाटते. खूप भूक लागली, पटकन वाढ प्लीज. ओ हिरो, काय घाई आहे तुला? हळू खा, हळू खा. गप ग. अरे बापरे, अहो जावई बापू अजून बाहेरच आहेत. अहो मी काय म्हणते, आपण त्यांना चहा सुद्धा नाही विचारला. मी त्यांना जेवायला बोलवते. हा अनुदा, या या जावई बापू, या ना, या. हॅरी ये ना बस. माझं काम आहे, मी आल्यावर जेवतो. अरे तू थांब, असं जेवणावर उठू नये. 2 घास खाऊन जा ना. कसं आहे ना पप्पा, काम न करता बसून खाणाऱ्यातला मी नाही. सिद्धू सिद्धू थांब. संपत, माझा नातू किती स्वाभिमानी आहे पाहिलंस ना. अरे काम केल्याशिवाय अन्नाला शिवत देखील नाही. नाहीतरी काही काही बिनकामे असतात. अरे पैसा न कमवता यांच्या घशाखालून अन्न कसं उतरतं तेच कळत नाही मला. जावई बापू प्लीज. भाजी वाढते. आणि हॅरी कळलं. आणि तुझ्या मनातलं मला नाही का ग कळणार. तू एक काम कर, फ्रेश हो, मी पटकन जातो आणि घेऊन येतो. ओके. आय लव्ह यू हनुली. जातो जातो. हाय जी, हाय. हाय हाय हाय. अच्छा, म्हणजे हनी त्या केक बद्दल विचारत होती तर आत्ता कळलं. जानू, तुला काय बाई, थोडेच दिवस असं काम करावं लागणार आहे. लग्नानंतर काय प्रत्येक कामाला नोकर. काय ग वहिनी? मग काय. हाय वहिनी, हाय जानू. हाय. वहिनी, काय भाऊजी? हनीने केक ऑर्डर केला होता, तो कुठे ठेवला तुम्ही? त्याचं काय झालं ना भाऊजी, तो केक ना दिसायला बरोबर नव्हता. हो, बेचव होता तो. काय? हो. हे तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तो केक तुम्ही टेस्ट केला? हो, काय काय भाऊजी, हनुलीचा केक आम्ही कसं काय खाणार ना. नाही पण तो अहो दिसायलाच बरोबर नव्हता. हो, कसा मला बघवत पण नव्हतं त्या केक कडे. अरे शपथ, मेलो. आता हनीला काय सांगू. आणि त्याचं काय झालं माहितीये का भाऊजी तुम्हाला, त्या बॉक्स मध्ये ना झुरळ होत, झुरळ. आता झुरळ असलेला केक तुमची हनुली कशी काय खाणार ना, म्हणून आम्ही तो बॉक्स घेतला आणि कचऱ्यात टाकून दिला. हेच सांगा तुम्ही आता हनुलीला. काय झुरळ होतं? झुरळ, हो झुरळच होतं.
आणि मी खोटं बोलते असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर जानूला विचारा तुम्ही. मी हो तू होतीस ना, सांग त्यांना. नाहीतर आजीला विचारा, आजी पण होते इथेच. जानू सांग भाऊजींना होतं की ना, तू पाहिलंस ना? हो होतं ना, झुरळ होतं, एवढं मोठं होतं. एवढं मोठं? नाही एवढंच होतं पण होतं. ते बोलणारच आहे आता मी. कसं पॅकेजिंग करून देतात ते, असं पॅकेजिंग करून देतात का? दमच भरते बघ आता. चांगला येऊच दे नेक्स्ट टाइम. हो ना. तू त्यांना दम देशील तेव्हा दम देशील ग, पण इथे हानी समोर माझी दमछाक होणार आहे त्याचं काय? तिला केक खायची इच्छा झाली होती म्हणून स्पेशल ऑर्डर केला होता तिने. आता मी तिला काय सांगू? आणि ए हरीश ऐक, तुझ्या त्या हनुलीला सांग जरा बऱ्याच जागेवरून केक मागवत जा म्हणाव. अरे त्या केक मध्ये ना झुरळ होतो. मीच म्हंटल वीणाला फेकून देतो केक. कळलं ग आजी, कळलं. आणि पहिली आज हनीच्या खोलीत तिसरं महायुद्ध आहे बहुतेक. होऊ दे, आपल्यापर्यंत थोडीच येणार आहे. हनी काय झालं? अगं हा त्याचं काय झालं माहितीये का? एक होतं झुरळ. काय बोलतोयस? कोणाबद्दल बोलतोयस? अगं मी झुरळाबद्दलच बोलतोय. त्याचं काय आहे, एक होतं झुरळ आणि त्याला दिसला केक, कारण त्याला खूप गोड खायची इच्छा झाली ना. मग ते पडलं केक मध्ये, मग त्याने सगळा केक खाऊन टाकला. काही काय बोलतोस? आय नो तू स्टोऱ्या बनवतोस. नाही नाही मला माहितीये केक कोणी खाल्लाय. तुझी वहिनी, तुझी बहीण आणि आजीने मिळून माझा केक खाल्लाय. नाही नाही हनी, खरंच असं नाही. आय न्यू इट. हे असंच होणार होतं आणि आता स्टोऱ्या बनवतो. नाही नाही नाही, खरंच असं काहीही झालेलं नाही. या घरात ना जरा म्हणून मनासारखं जगता येत नाही. थोडी पण प्रायव्हसी नाहीये इथे. हा ना एक बेसिक सेन्स आहे. कोणाचं पार्सल आलं ना की ते उघडू नये, त्याला हात लावू नये. तुझ्या घरच्यांकडे तो पण सेन्स नाहीये. नाही नाही हनी, हे माझ्या घरच्यांनी नाही केलंय खरं. तरी मी म्हंटल होतं आपण वेगळे राहूया, पण तू माझं ऐकशील तर खरं ना? हनी माझं ऐकून तर घे. मला तू काही ऐकायचं नाहीये. मला तुझं तू शांत बस. हो ना हनी प्लीज. Shut अगं हो मी शटअप तो वाजव. हनी, मी दुसरा केक ऑर्डर करतो ना, ऐक ना. यार आता माझी काय चूक आहे यार. हिचं ऐकायला गेलो तर घरचे माझ्यावर ओरडतात, घरच्यांचं ऐकलं तर ही माझ्यावर ओरडते. मधल्यामध्ये सँडविच झालाय माझं. काय करू मी, काय करू? केक ऑर्डर करूयात काय? नाही हिला आवडणार नाही, काय करू? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.